नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की गुडघ्याच्या लिगामेंटची दुखापत ही काय असते, ती कधी होऊ शकते, त्याचे चिन्ह काय असतात. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, हे चिन्ह आढळल्यास आपल्याला डॉक्टरांकडे डेफिनेटली भेटलं पाहिजे आणि आपल्या गुडघ्याची तपासणी करून घेतली पाहिजे. तर गुडघ्याची तपासणी म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन करून डॉक्टर तुम्हाला अचूकपणे सांगू शकतात की तुमची लिगामेंट टिअर झाली आहे की नाही आहे. जर का दुखापत झाल्यानंतर गुडघा सुजला असेल आणि वळतच नसेल किंवा मुवमेंटच शक्य नसेल, तर डॉक्टर तुम्हाला आराम करायला सांगतात, शेक घ्यायला सांगतात, लांब पट्टा लावून रेस्ट करायला सांगतात. हे गुडघ्याचं दुखणं आणि सूज कमी झाल्यानंतर आठवड्याभरानंतर परत तपासणी करून ते तुम्हाला सांगू शकतात की गुडघ्यामध्ये तुम्हाला लिगामेंट टिअर आहे की नाही आहे. क्लिनिकल एक्झामिनेशनने आपण 99% खात्रीपूर्वक सांगू शकतो की ही लिगामेंट आपली फाटली आहे की नाही फाटली आहे. त्याला क्लिनिकल टेस्ट असतात, ज्याच्यामध्ये कॉमनली परफॉर्म केलेली टेस्ट म्हणजे लॅकमन्स टेस्ट आणि अँटीरियर ड्रॉवर टेस्ट आणि पिव्हट शिफ्ट टेस्ट. अशा टेस्टने आपण क्लिनिकल असेसमेंट करून गुडघ्याचं तपासणी करून सांगू शकतो की आपल्याला लिगामेंट टिअर आहे की नाही आहे. अशा क्लिनिकल टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येतात आणि आपल्याला आढळते की आपल्याला लिगामेंट टिअर आहे, तर अशा तपासणीनंतर डॉक्टर तुम्हाला MRI करायला सुचवतात. हे MRI करणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची डिटेलमध्ये माहिती मिळते. तर ही लिगामेंट कशी आणि कुठे फाटलेली आहे, ती उचकटली आहे का हाडापासून, का ती हाडाच्या तुकड्यासकट उचकटलेली आहे आणि ती तशी असेल तर त्याला काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, हे डॉक्टर तुम्हाला डेफिनेटली सांगतील. MRI करण्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्यामध्ये सूज आहे की नाही आहे. ती सूज जर का फार कमी प्रमाणात असेल तर ती MRI वरतीच दिसते. हाडामध्ये लागलेला जो मुकामार असतो तो कसा आहे, कुठपर्यंत सूज एक्सटेंड आहे, ते आपल्याला MRI मध्ये कळतं. गादीला इजा झालेली की नाही झाली आहे, गादीला दुखापत झाली आहे की नाही झाली आहे, बाकीच्या लिगामेंट्सला त्रास आहे का नाही आहे, हे आपल्याला MRI मध्ये अचूकपणे कळतं. तर अशा वेळेला जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सुचवतात की गुडघ्याची अस्थिरता आहे, तपासणीवरती लिगामेंट टिअर असं डायग्नोज झालंय, तर ह्याच्यानंतर MRI हे डेफिनेटली करून घ्यायला पाहिजे. कारण MRI मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून डिटेलमध्ये कळतात आणि डॉक्टरांना ऑपरेशनचं प्लॅनिंगसाठी मदत होऊ शकते. प्रत्येकच लिगामेंट टिअरला ऑपरेशनची गरज आहे का? असं नक्कीच नाही. कुठल्या पेशंट्समध्ये ऑपरेशनची गरज पडते आणि ते काय प्रकारे असतात, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा प्रकारे जर का तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते टाइप करा. मी त्याच्यावरती पुढील व्हिडिओजमध्ये डेफिनेटली उत्तर देईल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.